काव्याच्या मनात निराशा आणि तिरस्कार भरला होता. काव्याच्या डोळ्यात अश्रू होते. तिच्या आईने फक्त कामिनीच्या एका वाक्यावर विश्वास ठेवला आणि काव्याला स्पष्टीकरण द्यायची एक संधीही दिली नाही. घरातील नोकरांनी पटकन काव्याला तिथून दूर नेले. काव्या मॅडम अजूनही रागात आहे. तुम्ही आधी इथून निघून जा. नोकराने तिला प्रश्न विचारायची संधी न देता जबरदस्तीने बाहेर ढकलले. फक्त काही दिवसांसाठी घर सोडल्यानंतर कुटुंबाने कामिनीचा राकेशसोबत विवाह लावण्याची तयारी केली आणि तिच्या डिझाईन स्पर्धेतील यशाचं श्रेय सुद्धा कामिनीलाच दिलं. त्यांनी काव्याला काय समजलं होतं? काव्या घराबाहेर उभी होती. स्वतःच्या उघड्या हातांना घट्ट मिठी मारून थंडीत कुडकुडत होती. तिने एकदा जोराच्या शिंकाही दिल्या. असं वाटत होतं की गव्हाणे कुटुंबात तिच्या अस्तित्वाची आता गरज उरली नव्हती. तिच्या हातात उरलेले काही नोट्स पाहून तिने सध्या एका लहानशा हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. हॉटेलच्या छोट्याशा खोलीत आत शिरताना एक प्रकारचा खुमट वास आला. स्वतःच्या अस्ताव्यस्त अवताराला थोडंसं ठीक करण्यासाठी तिने गरम पाणी चालू केलं, पण पाणीही थंडच निघालं. घाबरून तिने लवकरात लवकर अंग पुसून घेतलं. इतक्यात तिचा फोन वाजला. दिव्याने तिला व्हिडिओ कॉल केला होता. तिने फोन उचलला. मी आता पदवीधर होणार आणि भारतात परत येणार. तू कशी आहेस? तुला आठवण येते का माझी? दिव्याचं कुटुंब गव्हाणे कुटुंब इतकं श्रीमंत होतं आणि लहानपणापासूनच तिला परदेशात शिकायला पाठवण्यात आलं होतं. काव्या नुकतीच यावर्षी पदवीधर झाली होती आणि दिव्याचाही आता पदवीधर होण्याचा काळ होता. काव्या काही बोलणार इतक्यात दिव्याच्या नजरेस काव्याच्या मागचा तो गलिच्छ खोलीचा भाग दिसला. काव्या, तू कुठे राहतेस? हे खूपच खराब दिसतंय. काव्याच्या चेहऱ्यावर लाज आणि दुःख दिसले. तिने सत्य लपवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला आणि लहान आवाजात म्हणाली, हे एक लहानसं हॉटेल आहे. माझ्या कुटुंबाने मला घराबाहेर काढलं. काव्याच्या थोडक्याच वर्णनावर दिव्या संतापली. राकेशने असं काही म्हणालं? तुझे पालक माणूस नाहीत का? तू का असा त्रास सहन केलास? थांब, मी तुला आधी काही पैसे पाठवते. तू त्या दिवस काढ. मी परत आले की तुझ्या वतीने बदला घेईन. आता रात्री उशीर झाला आहे. मी इथेच दिवस काढेन. धन्यवाद. मी नोकरी मिळवल्यावर तुला पैसे परत देईन. तू पुन्हा माझ्याशी पैशाचा विषय काढलास तर मी तुला मैत्रीण मानणार नाही. दिव्याने पाठवलेले 20,000 रुपये पाहून काव्याच्या डोळ्यात पाणी आले. तिचं कुटुंब श्रीमंत होतं, पण विद्यार्थिनी असताना तिच्याकडे स्वतःचे फारसे पैसे नव्हते. आधी 20,000 रुपये काहीच नव्हते तिच्यासाठी. तिचे आई वडील तिला प्रेमाने सर्व काही देत होते. पण हे सगळं त्या दिवसानंतर बदललं, जेव्हा त्यांना समजलं की ती त्यांची खरी मुलगी नाही. रुद्रने माधवचा संदेश वाचला आणि गंभीर आवाजात म्हणाला, काव्या इथे आहे. तिला शोधून घेऊन ये माझ्याजवळ, नाहीतर स्वतः जाईन. तिने माझ्याशी असं काही करण्याची हिंमत कशी केली? याचा विचार करताच रुद्रला राग आला आणि तो तत्काळ उठला. माधव आश्चर्यचकित झाला. सर अजूनही अशक्त होते, तरीही स्वतः जाण्याचा हट्ट करत होते. नेमकं काय केलं होतं मॅडमने हे त्याला कळेना. सर, ती एका लहान आणि गलिच्छ हॉटेलमध्ये आहे. आपण सोबत जाऊ. तुला खात्री आहे? रुद्र, ती अशा लहान हॉटेलमध्ये का राहते? मला माहित नाही. माधवने असहायतेने उत्तर दिले. रुद्र म्हणाला, काही फरक पडत नाही. गाडी तयार कर. काव्या थंड गलिच्छ बेडवर कुडकुडत होती. खोली इतकी घाण होती की तिला झोपही येत नव्हती. अचानक दरवाजावर ठोठावण्याचा आवाज आला. काव्याला आश्चर्य वाटले. इतक्या रात्री कोण आलं असावं? दिव्याने गव्हाणे कुटुंबाला किंवा राकेशला काही सांगितलं होतं का? तिने दरवाजा उघडला आणि एका उंच पुरुषासमोर पाहिलं. काळ्या कपड्यातील तो पुरुष साधारण 2 मीटर उंच होता. या छोट्याशा हॉटेलमध्ये तो अक्षरशः छताला भिडलेला वाटत होता. त्याच्या डोळ्यात एक राग होता आणि त्याचा चेहरा निखळ आणि कठोर वाटत होता. काव्याला काही कळायच्या आत त्याने तिच्या कॉलरला पकडून तिला चिमणीसारखं उचललं. माझी गोष्ट चोरून तुला वाटलं का की तू पळून जाशील? रुद्रने काव्याला इतक्या पटकन कसं शोधलं? काव्याने त्याच्या मनगटावर पकड घेतली आणि म्हणाली, मी चुकीची नाही. रुद्र खोलीत शिरला आणि त्याच्या उंचीमुळे त्याचे डोके दाराच्या चौकटीला लागण्याचा संभव होता. खोलीतील कुबट वासाने तो अधिकच चिडला. तुला वाटलं की इथे लपून तू सुटशील? काव्य आता कंटाळली होती. तुम्ही बेशुद्ध होता आणि मी फक्त तुमचं मूल घेऊन जायला पाहत होते. मी गर्भवती आहे का नाही हे मला तरी माहीत आहे का? जर असेल तर ते माझं दुर्दैव. ती कबूलच करत होती. रुद्रच्या चेहऱ्यावर राग पसरला. त्याला वाटलं की ती स्त्री त्याला बेड्यात काढते. तेव्हा शेजारच्या खोलीतून विचित्र आवाज ऐकू आले. काव्याच्या चेहऱ्यावर धक्का बसला. या गल्लीच्या हॉटेलचं साऊंड प्रूफिंग किती वाईट होतं.
तिला वाक्य पूर्णही करता आलं नाही. रुद्रच्या चेहऱ्यावरचा अंधकार अजूनच वाढला. हे सगळं तुझ्यामुळे. त्याने जोरात तिला धरले आणि आधीच थंडीत थकलेली काव्या त्याच क्षणी बेशुद्ध झाली. रुद्र थक्क झाला. त्याने अजिबात ताकद लावली नव्हती तरी ती बेशुद्ध झाली. ती खोटं तर नाही ना बोलत, पण ती खोटं बोलत असेल किंवा नसतील, त्याला तिच्या पोटातल्या गोष्टीचा बंदोबस्त करायचाच होता. तिला कोणतंही कारण देऊन सुटता येणार नव्हतं. तिला परत घेऊन चला, तो थंड कठोर आवाजात म्हणाला. काव्य हळूहळू पलंगावर शुद्धीवर आली. डोकं गरगरत होतं आणि मन गोंधळलेलं होतं. पण जेव्हा तिला दिसलं की ती परत त्या खोलीत आहे जिथे ती गेल्या काही दिवसापासून होती, ती छोटीशी सराय नाही जिथे ती आधी राहत होती, तेव्हा ती सावध झाली. ती डोकं उचलून पाहते तर रुद्र तिच्या बाजूला उभा असतो. त्याचं परिपूर्ण रूप आणि तीव्र नजर तिच्यावर खिळलेली असते. काव्या घाबरते आणि सहज मागे सरकते. माझा खून करू नका, मी खरंच चूक मान्य करते, ती म्हणाली. तिचा लहानसा चेहरा फिकट आणि भावनाशून्य दिसत होता. ती अस्वस्थ होती आणि तिला जाणवलं की तिला कदाचित सर्दी झाली आहे. मी विचारते, तू हे किती वेळा केलं? रुद्रने दात हात विचारलं. त्याच्या आवाजात रोष स्पष्ट होता. काव्याने पांघरून घट्ट धरलं. फक्त एकदा. खरंच, मी केल्यानंतर लगेचच तुम्ही जागे झालात. तुम्ही घरी असलेल्या नोकरांना विचारा, ते खूप कडक आहेत आणि मी एकदाच करू शकले. म्हणजे तू माझ्या खोलीत फक्त एकदाच आलीस? रुद्रने विचारलं. काव्याला हे सांगण्याची भीती वाटत होती की ती अनेकदा त्याच्या खोलीत आली होती, पण प्रत्येक वेळी फक्त त्याची देखभाल करण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी. आता तो तिला एकदा चुकीच्या गोष्टी करताना पाहून तिच्या कोणत्याही स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नव्हता. ती पटकन मान डोलावते. होय, फक्त एकदाच. रुद्र गप्प बसला आणि त्याला खात्री पटली की त्यांच्याशी बडबड करणारी ती बाई खरंच मीरा आहे. हे खा, तो टेबलावर ठेवलेल्या गोळीकडे बोट दाखवतो. ती प्रोजेस्टेरॉनची गोळी होती. काव्याला हे समजले की जरी त्यांनी नॉर्मल पद्धतीने काही केलं नव्हतं तरी हे गर्भनिरोधक घेणं महत्त्वाचं होतं. त्यांच्या तीव्र नजरेला टाळत ती खोकली आणि म्हणाली, मला खरंच हे घ्यावं लागेल का? पण मी आता बरी नाही आणि मला भीती वाटते. पुन्हा निमित्त शोधत आहेस? त्याच्या डोळ्यात राग झळकतो. त्याने टेबलावरची गोळी उचलली, ती पुढं उघडली आणि तिच्या खांद्यावर दाब दिला. तू मेली नाहीस तर घे. तुला सर्दी आहे याचा गर्भनिरोधकाशी काही संबंध नाही. त्याने तिच्या हानवटी धरले आणि तिच्या किंचित उघडलेल्या तोंडात गोळी टाकली. काव्याला काही कळायच्या आधीच तिने ती लहानशी गोळी गिळली. त्याने तिच्याकडे पुन्हा एकदाही पाहिलं नाही. फक्त आपले हात पुसले आणि खोलीतून निघून गेला. काव्या परत पलंगावर कोसळली. अशक्त, हरवलेली असा क्रूर माणूस असतो का? ती त्याच्यासाठी कधी काळी हळवी झाली होती. त्याच्या बेशुद्ध अवस्थेत त्याची काळजी घेतली होती. त्याला जीव लावला होता. हे आठवून तिला स्वतःचाच राग आला. जर मला हे सगळं माहीत असतं तर मी त्याला पलंगावर असं तडफडत मरू दिलं असतं, कचऱ्याच्या ढिगाऱ्यासारखं. तेवढ्यात माधव खोलीत शिरला. त्याने काव्याला पलंगावर पडलेली पाहिलं. फिक्कट चेहरा, अशक्त शरीर. त्याला वाईट वाटलं. मॅडम, काव्याने नजर वर केली. तुम्ही कोण? मी रुद्र यांचा नोकर आहे. तुम्ही मला माधव म्हणू शकता. माधवला हे खरंच वाटत नव्हतं की रुद्रने अशा निष्पाप मुलीशी इतकं कठोर वागावं. पण तरीही त्याने सांगितलं. सर म्हणाले, तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग निघून जा. काव्याला हे आधीच माहीत होतं की रुद्र तिला इथे राहू देणार नाही. पण तिने हळूच विचारलं, मी थोडा वेळ थांबू शकते का? माझ्याकडे ना नोकरी आहे ना राहण्याची जागा. मी जशी जागा आणि काम शोधेन तशी लगेच निघून जाईल. माधव म्हणाला, माफ करा, पण नाही. त्याला तिची कीव आली. पण तो रुद्रच्या स्वभावाला ओळखत होता. तो अत्यंत कठोर आणि रागीट होता. विशेषतः नुकताच तो अपघातातून सावरला होता. माधव त्याला समजण्याची हिंमत करू शकत नव्हता. ठीक आहे, मी फक्त आजच राहते. चालेल. तिचा पांढरट चेहरा पाहून माधवने थोडा विचार केला आणि मग हळूच मान डोलावली. ठीक आहे, पण फक्त एक दिवस आणि खोलीबाहेर पडू नका. जर सरांनी तुम्हाला पाहिलं तर मी जबाबदार राहणार नाही. माधवने दार लावलं आणि निघून गेला. काव्याने एक दीर्घ श्वास घेतला, पण लगेचच तिच्या घशात खवखव जाणवली. ती खूप खोकली आणि धावत बाथरूममध्ये गेली. उलटी झाली. परत येऊन ती थकून झोपली. ती 3 दिवस सलग झोपली होती. जेव्हा ती शेवटी जागी झाली तेव्हा तिला बरं वाटत होतं. तिने आजारातून पूर्णपणे सावरल्याचं जाणवलं. त्या 3ही दिवसात तिने घराबाहेर पाऊलही टाकलं नव्हतं. पण माधवने आणलेली थोडी तांदळाची पेस्ट तिने खाल्ली होती. आता ती भुकेली होती. ती काही खाण्यासाठी उठली आणि बाहेर पडली. पण ती बाहेर आली आणि तिला जाणवलं की घराचं रूप पूर्णपणे बदललं आहे.
रुद्रने 3 दिवसात संपूर्ण घर बदलून टाकलं होतं. स्वयंपाकघर आता लिव्हिंग रूम बनलं होतं आणि ती चुकून एका लाऊंजमध्ये पोचली तेव्हा तिला शेजारच्या खोलीत बोलण्याचे आवाज ऐकू आले. रुद्राचा आवाज स्पष्ट होता आणि तो पूर्वीपेक्षा खूप अधिक